अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले। जो उमेदवार देईन त्याला निवडून द्या, मी समजून निवडून द्या असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे। त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले। राखली मूठ 1.25 लाखाची चालली। आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता 65 वर्षात झालं, आपण पण तसंच समाधानी आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवाचा धसका अजितदादांनी चांगलाच घेतलाय। एकीकडे अजितदादांचे अनेक नेते त्यांची साथ सोडू लागलेत, याचं शैल्य मनात असतानाच आता अजितदादांनी पुन्हा एकदा बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले। कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीमध्ये जो उमेदवार देईल त्याला मी समजून निवडून द्या असं अजित पवार बोलताच कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले। म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। अजित पवार यांनी बालेकिल्ल्यामध्येच माघार घेण्याचे संकेत देताच भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली। याआधी देखील अजित पवारांनी आपल्या भाषणात आता अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवाराची गरज आहे हे विधान केलं होतं। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। अजितदादांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना कुणी कोणता उमेदवार द्यावा हा ज्या त्या पक्षाचा निर्णय, मात्र आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी लढाईसाठी तयार असल्याचं जणू स्पष्टच केलंय। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे का लोकशाहीमध्ये, कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। तुमच्याकडे सक्षम उमेदवार काय? महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार घेणार आहोत। अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलण्यास शिवसेनेनं मात्र नकार दिलाय। अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ते आमच्या महायुतीच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत। ते स्वतः पार्टी राष्ट्रवादी चालवतात, त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी शिवसेनेचा मंत्री म्हणून बोलणं हे योग्य नाही। दादा शब्दाचे पक्के आहेत, ते त्यांचा शब्द पाळतील असं अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय। खरं म्हणजे कसं आहे, दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे। एखाद्या वेळेस ते तसं करतील, पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सर्व राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असताना अजितदादा मैदानातून माघार घेण्याची भाषा करत कार्यकर्त्यांना गोंधळात टाकतात। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।